आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांगर ली। 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हटो, हमको करने दो। आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांघरली। आणि मग म्हटलं थोडंसं बोला, तर ते म्हणे कशाला बोलायचं, नाही बोला, आग्रह झाला। ते उभे राहिले, उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे, तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है कि मैं खड़ा होता तो लोग हंसने लगते, मैंने हंसने लायक कुछ बोला नहीं तो भी मेरे बोलने पर हंसते, क्योंकि मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं ले रहे। मग पुढे ते असं म्हणाले, त्यांचे शब्द आहेत बरं, म्हणून उच्चारतो मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया। मग ते असं म्हणाले, 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हटो, हमको करने दो। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन हे सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायचे। आणि असा विनोदाचा सुरा चालवून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे। हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विलीन होतं, आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे, त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ, तो कोश दुभंगुनी होत हे विशाल जीवन आता, जगतास देऊ मानवता, संघ हीच जीवन गाथा। या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत, आणि त्याच्यामुळे तो कोश दुभंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला, तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो। मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आणखी स्वयंसेवक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे, कारण जसं डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संघाच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, तसं हेही एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे। मला वाटतं तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे। हा स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा। आणि तुझे तेज अंगी शतांशाचं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पण आणि हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर दाही दिशा उजळून टाकायची आपली जी मनीषा आहे, ती मनीषा लवकरात लवकर पूर्ण होईल। म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपणा सर्वांना देतो आणि माझे 4 शब्द संपवतो। तसं मोरोपंतांविषयी नागपूरमध्ये माहिती आहेच, अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे। मोरोपंत बरेच वर्ष या क्षेत्राचेही प्रचारक होते आणि जो सगळ्यांना माहिती आहे अशा विषयावर पुस्तक लिहिणं किंवा बोलणं ही दोन्ही धाडसाची कामं आहेत। पण एवढं मोठं धाडस तुम्ही दोघांनी केलं, तुम्हाला काही मिनिटं हे धाडस करावं लागेल। पुस्तक छान झालं आहे, छान या दृष्टीने की आजच्या पिढीला ऐकीव माहिती आहे आणि त्रोटक माहिती आहे, पण प्रत्यक्ष ज्यांनी तो काळ अनुभवला अशांच्याकडून संकलन होत होत हे एक विस्तृत माहितीचं पुस्तक झालेलं आहे। नुसती माहिती म्हणून त्याचा उपयोग तो तर आहेच, इतिहासाचे संदर्भ, संघाच्या स्वयंसेवकांना संघ कसा घडला वाढला हे माहिती होणं, परंतु प्रेरणा या दृष्टीनेही या पुस्तकाचं महत्व आहे, हे आपण सगळे जाणतो। मोरोपंतांच्या
जीवनात अगदी पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट सगळ्यांच्याच, ती म्हणजे त्यांची भव्य शैरी अष्टी. त्यांनीच एकदा वर्णन केलं की घरी नवीन माणसं आली की मुलं कोण आलं असं विचारतात. मी जेव्हा जातो तेव्हा मुलं म्हणतात, आई हे काय आलं असं म्हणतात. सगळंच त्यांचा डालडोल एकूण पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्या सामर्थ्याविषयी शंका असेल तर ती पूर्णपणे नष्ट करणार. आपले म्हणून ज्यांना वाटायचे त्यांना ते आधार वाटायचे. आपले म्हणजे अनुभवी कार्यकर्ते तर नाही म्हणत, पण लहान बाल स्वयंसेवक आहे, हे आपले अधिकारी आहेत असं म्हटल्यावर त्याला वाटायचं की आपण सुरक्षित आहोत आणि संघही सुरक्षित आहे. दुसरी गोष्ट त्यांचा विनोदी स्वभाव. संघामध्ये बौद्धिक वर्ग ही एक गोष्ट आहे पहिलेपासून. विशेषतः संघ शिक्षा वर्गामध्ये वगैरे स्वयंसेवक खूप थकतात. त्यांना कधी कधी बौद्धिक वर्ग ही विश्रांतीची वेळ वाटते. परंतु मोरोपंतांच्या बौद्धिक वर्गात असं कधी झालं नाही. शिस्तीत असतो बौद्धिक वर्ग, सगळे बसले असतात, रांगेत असतात, सम्यक सरळ रांग असते. पण मोरोपंतांच्या बौद्धिक वर्गात ती रांग विस्कटायचीच. कारण बैठक न मोडता हसायचं, मग ते शरीर उसळायचं आणि ते इकडे तिकडे व्हायचं. कुठेही त्यांनी सगळ्या जिथे जिथे ते होते तिथे त्यांनी तणाव येऊ दिला नाही. विषयांची गंभीरता कमी न करता पण तणावमुक्त सगळ्यांना ठेवायचं. एकदा त्या प्रांत प्रचारक बैठकीत बाळासाहेब आजारी झाले होते. त्या वर्षी त्यांचा बौद्धिक या वर्गांमध्ये प्रवास होणार नाही असं सांगितलं. तर एक श्यामजी गुप्त होते, ते उभे राहिले. ते म्हणाले, माझी एक सूचना आहे की बाळासाहेबांचे 2 बौद्धिक वर्ग कार्यालयातच त्याचा व्हिडिओ करून घ्यावा आणि ती कॅसेट प्रत्येक प्रांतात पाठवावी. तो बाळासाहेब एकदम म्हणाले, देखो ये वीडियो टेप वगैरह जब तक मैं हूं तब तक नहीं चलेगा, बात का सरसंघ चालक जो करेगा करने दो. आता बात का सरसंघ चालक असं तब्येत बरी नसताना बाळासाहेब म्हणाले तर सगळेच एकदम गंभीर झाले. काही लोकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. मोरोपंत उभे राहिले आणि ते म्हणाले, बात का सरसंघ जाने तब तक ये काम चलाना है क्या? डॉक्टर साहब गए, गुरुजी गए, आप है तब तक पूरा करना है कि बाद में भी चलाना है? सगळे लोक एकदम हसले. सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग वगैरे सगळं व्यवस्थित करताना सुद्धा तणाव कुठेही नाही. एवढी मोठी एकात्मता रथयात्रा. कितीतरी प्रश्न यायचे बैठकीत योजना करताना. संघ होता, त्यात संघाच्या बैठकीत चर्चा व्हायची आणि तिथून म्हणजे गंगासागरून सोमनाथला यायचं आणि उत्तरेतून दक्षिणेत जायचं. कितीतरी दिवसांचा कार्यक्रम आणि वेळ पाळल्या गेली पाहिजे. पुढे मागे होता कामा नये, कारण समापन आणि उद्घाटन दोन्हीचे मुहूर्त ठरलेले. तर त्याचं प्लॅनिंग मग हे कसं होईल? मग जिथे या प्रांतामध्ये जरा जास्त विरोधी लोक होते तिथे ते अडवतील, हे नाही करू देणार, ते नाही करू देणार, कसं होईल, काय होईल? आता जेव्हा कसं होईल, काय होईल असं असतं तेव्हा प्रश्न कधी संपत नाही. तुम्ही कितीही समाधान करा, शेवटी तरी पण असा एक प्रश्न असतोच. तर मोरोपंत शेवटी म्हणायचे, तर सगळं होईल, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी मी पाहतो. मग लोक हसायचे आणि पुढच्या योजनेला लागायचे. परंतु याची योजना कुशलता आपण पाहिली. त्या यात्रेचं वर्णन नंतर एका पेपरने असं केलं की दी प्रोग्राम वॉज कॅरीड आउट विथ मिलिटरी प्रिसिजन. प्रत्येक काम त्यांचं असं असेल. छोटी बैठक करायची असली तरी किंवा एखादा अखिल भारतीय कार्यक्रम करायचा असला तरी
व्यवस्थित पूर्व योजना पूर्ण योजना जर आम्ही जे ऐकतो नंतर बौद्धिक